मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर रुपाली चाकणकरांकडून महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा, चाकणकरांकडून सुनेत्रा पवारांकडे राजीनामा सुपूर्द, भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण चाकणकरांना भोवलं. वैयक्तिक कारणानं आणि स्वेच्छेने हा राजीनामा दिलाय. रुपाली चाकणकर यांच्याकडून स्पष्ट, तर भोंदूबाबा खरातवर कठोर कारवाई करा. आध्यात्मिक श्रद्धेतनं खरातवर विश्वास ठेवला, त्याची दुसरी बाजू माहीत नव्हती, चाकणकरांची स्पष्टोक्ती. चाकणकरांचा राजीनामा पुढील कार्यवाहीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठवला. चौकशी निष्पक्ष आणि पारदर्शक होण्याच्या दृष्टिकोनातनं चाकणकरांचा पदाचा त्याग. चाकणकरांच्या राजीनाम्यावर डीसीएम सुनेत्रा पवार यांचं ट्विट. राजीनामा दिल्यानंतर महिला संघटनेसाठी काम करणार. रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया, तर महिला संघटनेसाठी महाराष्ट्राचा दौरा करणार. आयोगाचा राजीनामा दिलाय, प्रदेशाध्यक्षपदाचा नाही, चाकणकरांचं वक्तव्य. खरातसोबतच्या नवरत्नांचा सीडीआर तपासा, त्यांचा राजीनामा घ्या, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची मागणी. भोंदूबाबा प्रकरणामध्ये काँग्रेसमध्ये 2 गट पडल्यानं चर्चा. राजकारणातनं कुणाला असं उठवू नका. काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदेंचा रुपाली चाकणकरांना पाठिंबा, तर अरविंद शिंदे कोण आहेत, वडेट्टीवारांचा सवाल. चाकणकरांनी अनेक महिलांच्या बाबतीत महत्त्वाची भूमिका घेतली नाही. महिलांच्या प्रकरणामध्ये चाकणकरांची भूमिका संशयास्पदच होती. रोहिणी खडसेंचा गंभीर आरोप, तर चाकणकरांचा राजीनामा लवकरात लवकर घ्यायला पाहिजे होता, खडसेंची टीका. महिला अत्याचारांच्या प्रकरणामध्ये चाकणकरांनी कोणतीच मदत केली नाही, करुणा मुंडेंचा आरोप, तर देवकृपेनेच चाकणकरांचा राजीनामा झाला, करुणा मुंडेंची ही प्रतिक्रिया. भोंदूबाबाला संरक्षण देणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे, फोटोमध्ये सोबत असणं हे काही पाप नाही, अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. तर सोमवारी सभागृहात हाच विषय असेल, दानवेंची प्रतिक्रिया. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना शिर्डीला आले होते. शिर्डीला आल्यानंतर शिंदेंचा अचानक खरातकडे जाण्याचा निर्णय झाला. कर्तव्य म्हणून मी शिंदेंबरोबर गेलो होतो, राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया. तर शिंदे पूजा करण्यासाठी आत गेले आणि मी बाहेरच थांबलो, विखेंची माहिती. चाकणकरांना महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून देखील दूर केलं पाहिजे, ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंची मागणी. तर चाकणकरांची चिडचिड मी समजू शकते, भोंदूबाबांना 400 ते 500 कोटीची माया जमवली आहे, सुषमा अंधारेंचं वक्तव्य. राजीनामा स्वीकारताना सुनेत्रा पवारांचा चेहरा गंभीर होता. रुपाली चाकणकर राजीनामा देताना ही पोज देऊन उभ्या होत्या. चाकणकरांना आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांची ही प्रतिक्रिया. राजीनामा देताना चाकणकरांचा माज दिसला. आपण चुकीच्या माणसाला साथ दिली याबद्दल काही वाटत नव्हतं, संगीता तिवारींचा हल्लाबोल. हिंदुत्वाच्या नावानं काल आलेले सगळे बडगे आहेत, आमच्या शिवसेनेनं अशा ढोंगी गोष्टींचा पुरस्कार केला नाही, संजय राऊतांची प्रतिक्रिया. तर हिंदुत्वाबद्दल भोंदूगिरीबद्दल राऊतांना बोलण्याचा अधिकार नाही, नवनाथ बन यांचा पलटवार. महाविकास आघाडी सरकारनं खरातच्या संस्थेसाठी धरणाचं पाणी आरक्षित केलं, हे आरक्षण काढून टाका, अंजली दमानी यांची मागणी. तर जयंत पाटलांचं नाव सातत्यानं येत आहे, चौकशी व्हावी, दमानी यांची मागणी. खरातच्या संस्थेसाठी महाविकास आघाडी सरकारनं दारणा धरणाचं पाणी दिलं. महाविकास आघाडी सरकारच्या काळातील निर्णयावर राऊतांनी बोलणं टाळलं, तर पाणी दिलं होतं का हा मुद्दा आता नाही, राऊतांची यावर प्रतिक्रिया. शिवनिका संस्थानला आता दिलेलं पाण्याचं आरक्षण रद्द करण्याच्या सूचना. नोटिंग फाईल्सवर कुणाच्या सह्या त्याबाबतही चौकशी करणार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची माहिती. चाकणकरांना देखील तिथे कुणीतरी घेऊन गेलं असेल, कॅप्टन खरातबद्दल फारसं माहीत नाही, काही लोक बोलायचे हात दाखवा, मंत्री छगन भुजबळांचं वक्तव्य. तर महिला प्रदेशाध्यक्ष पदासंदर्भात पक्षाला सर्वाधिकार, पोलीस चौकशीमध्ये सर्व सत्य बाहेर येईल, छगन भुजबळांची प्रतिक्रिया. शिक्षण खात्यामध्ये सुद्धा भोंदूबाबा अशोक खरातचा हस्तक्षेप असून शिंदेंनी केसरकरांचा राजीनामा घ्यावा, खासदार संजय राऊतांची मागणी. तर राज्यातील 9 मंत्र्यांवर भोंदूबाबाचा प्रभाव, सावरकरांचं नाव घेणाऱ्यांना राऊतांनी खडे बोल सुनावले. रुपाली चाकणकरांनी यापूर्वीच राजीनामा द्यायला हवा होता, काँग्रेस नेते यशोमती ठाकूर यांचा रुपाली चाकणकरांवर निशाणा. तर भोंदूबाबा अशोक खरात सोबत फोटो असणाऱ्या मंत्र्यांनी सुद्धा राजीनामे दिले पाहिजेत, यशोमती ठाकूर यांची मागणी. भोंदूबाबा खरातचा पीए नीरज जाधवला आज कोर्टात हजर करण्याची शक्यता. काल संध्याकाळी नीरज जाधवला क्राईम ब्रांचनं ताब्यात घेतलं. भोंदूबाबा खरातचे सगळे सीसीटीव्ही नीरज जाधवकडे आहेत. जाधवकडून आणखी धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता. भोंदूबाबा खरातच्या अटकेनंतर नाशिकच्या मिरगावमध्ये संतापाची लाट. खरात अध्यक्ष असलेल्या संस्थेचा कारभार ग्रामस्थांकडे देण्याची मागणी. तर खरात विरोधात आता गप्प बसणार नाही, ग्रामस्थांची भूमिका. रुपाली चाकणकरांच्या अटकेसाठी महिला काँग्रेसचं पुण्यामध्ये आंदोलन. तर रुपाली चाकणकर आणि अशोक खरात फोटो पायदळी त्यांचे तुडवले.
नाशिक महिला अत्याचार प्रकरणातील आरोपी भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही आक्रमक. खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार. नराधमाला कठोर शासन व्हावं, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. भोंदूबाबा खरात प्रकरणी दीपक केसरकरांच्या निकटवर्तीयाची एसआयटी चौकशी. दीपक केसरकरांचा निकटवर्तीय दीपक लोंढे एसआयटी चौकशीच्या फेऱ्यात, तर एसआयटी टीमकडून दीपक लोंढेची कसून चौकशी. दीपक लोंढे सिन्नरमध्ये जमीन खरेदी विक्रीच्या व्यवसायात सक्रिय. खरात नावाचा भोंदूबाबा आणि त्याच्याशी संबंधित नेत्यांची नार्को टेस्ट करावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते फैजान मिर्झा यांची मागणी. तसंच संजय राऊतांनी केलेल्या दाव्यानुसार त्या 8 ते 9 मंत्र्यांची नावं जनतेसमोर आणावीत, मिर्झा यांची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरेंची थोड्याच वेळात पत्रकार परिषद. चाकणकरांच्या राजीनाम्यावर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे आता लक्ष. अजित पवारांच्या विमान दुर्घटनेतील मृत्यू प्रकरणात बारामती तहसीलदारांकडे चौकशीसाठी अर्ज दाखल. इंडिया अगेन्स्ट करप्शनचे अध्यक्ष हेमंत पाटील यांच्याकडून चौकशीची मागणी. कसाबच्या बिर्याणीनं अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांना खासदार केलं. राऊतांच्या अनलाइकली पॅराडाईज या पुस्तकामध्ये खळबळजनक गौप्यस्फोट, तर संजय राऊतांनी पुस्तकातनं उज्ज्वल निकमांना टोला लगावलाय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी देणाऱ्या खटल्यात सरकार पक्षानं साक्षीदार तपासले. नागपूर सत्र न्यायालयामध्ये कालपासूनच सुनावणीला सुरुवात. 14 जानेवारी आणि 21 मार्च 2023ला गडकरींना या ठिकाणी धमकी देत 100 कोटींच्या खंडणीची मागणी. मुंबईमध्ये भाजप कार्यालयाला मंत्रालयाजवळ आणखी 15,000 चौरस फूट जागा 30 वर्षांच्या भाडेतत्वावर देण्याचा मुख्यमंत्री फडणवीसांच्या अखत्यारीतील सामान्य प्रशासन विभागाचा निर्णय. राज्यात सिलेंडर साठवणूक प्रकरणी 3 ठिकाणी कारवाई, तर राज्यातील सिलेंडर तुटवड्यावर मंत्री छगन भुजबळांची ही माहिती. जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाचा मी पार्ट अँड पार्सल. त्यांच्या भाजप प्रवेशाच्या सर्व प्रक्रियेचा विभाग. चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य, तर जयंत पाटील माझे मित्र, जास्त बोलल्यास त्यांना त्रास होईल, पाटलांची प्रतिक्रिया. अहिल्यानगरच्या वीज वितरण कार्यालयामध्ये खासदार निलेश लंकेंचं ठिय्या आंदोलन. जिल्ह्यामध्ये संध्याकाळी 6 ते 10 या दरम्यान होणाऱ्या लोडशेडिंग विरोधात लंकेंची अधिकाऱ्यांशी चर्चा. 2 दिवसात वीज पुरवठा सुरळीत करण्याचंही प्रशासनाचं आवाहन. धाराशिव जिल्ह्यातील तहसीलदार डॉक्टर मृणाल जाधव भ्रष्टाचारी. जाधवांकडे 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त बेहिशेबी मालमत्ता असल्याचा आमदार बबनराव लोणीकरांचा आरोप. कारवाई करण्याची सुद्धा मागणी. घरगुती गॅस वापरणाऱ्या आता व्यावसायिकांवर पुरवठा विभागाची कारवाई. मंठा शहर आणि तळणी परिसरातील कारवाईमध्ये 8 घरगुती गॅस सिलेंडर जप्त. पुरवठा विभागाच्या कारवाईनं हॉटेल व्यावसायिकांचे धाबे दण आणले. युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या गॅस तुटवड्याचा भंडाऱ्याच्या सनफ्लॅग या स्टील कंपनीला फटका. तर गॅस तुटवड्यामुळे कंपनीतील कॅन्टीन सेवांमध्ये तात्पुरते बदल. कॅन्टीनमध्ये जेवणातील पदार्थांमध्ये कपात केल्यानं कामगारांमध्ये नाराजी. रत्नागिरीत 3 दिवसांपासून एलपीजी गॅसचा पुरवठा नसल्यानं गॅस पंप बंद. रत्नागिरीमध्ये एकमेव एलपीजी गॅस पंप बंद. मुंबईतून येणारा एलपीजी गॅसचा साठा मिळाला नसल्यामुळे हा पंप बंद असल्याची माहिती. नागपुरात ॲडव्हान्स पेमेंट दिल्यानंतरच तेल कंपन्यांकडून पेट्रोल पंपांना डिझेल मिळणार. युद्धामुळे पेट्रोल पंपांना तेल कंपन्यांकडून उधारीवर इंधन मिळणार नाही. तेल कंपन्यांना मिळणाऱ्या पेट्रोल डिझेलच्या पुरवठ्यात सुद्धा कपात होण्याची शक्यता. बुलढाणामध्ये गॅस सिलेंडरसाठी एजन्सीवर नागरिकांची गर्दी. पोलीस बंदोबस्तात गॅस सिलेंडरचं वाटप. तर 10 दिवसांपासून बुकिंग करून सुद्धा सिलेंडर मिळत नसल्यामुळे ग्राहक संतप्त. गॅस सिलेंडरचा तुटवडा तीव्र झाल्यामुळे आता नागरिक आक्रमक. तर पुणे नाशिक महामार्ग नागरिकांनी अडवून धरला आणि संताप व्यक्त केला. रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांकडून प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी. सांगलीमध्ये आमदार रोहित पाटलांकडून नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी. गारपिटीमुळे सांगलीमध्ये द्राक्ष बागांना मोठा फटका. नुकसानीचा आढावा देखील घेत कृषी विभागाला तातडीनं पंचनामे पूर्ण करण्याच्या रोहित पवारांच्या सूचना. सोलापुरात आशिष शेलार यांच्याकडून नुकसानाची पाहणी. तर शेलारांना नुकसानाची माहिती देताना अश्रू अनावर. उत्तर सोलापुरामध्ये अवकाळीमुळे द्राक्ष बाग भुईसपाट. हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील 2 दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे भाजीपाला पिकाचं मोठं नुकसान. अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला कांदा भिजल्यामुळे कांदा जमिनीतच या ठिकाणी सडण्याची शक्यता.
बाग पूर्णपणे उद्ध्वस्त. सोलापूरमधली ही घटना, शेतकरी हवालदिल. तर अवकाळी पावसाचा परभणीमध्ये सुद्धा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका. या ठिकाणी कांदा पीक पूर्णपणे भुईसपाट. शेतकरी आर्थिक संकटात. लातूरमध्ये सुद्धा अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान. आता नुकसानीची भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. मात्र शेती पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश नसल्यामुळे शेतकरी हवालदिल. नुकसानीचे पंचनामे करून लवकरात लवकर मदत देण्याची मागणी. बुलढाण्याच्या पिंपळपाटी या ठिकाणी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. शेतात उभं असलेलं पीक आडवं झाल्यामुळे शेतकरी संकटात. तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी. सोलापूर जिल्ह्यातील पडसाळा या गावात अवकाळी आणि द्राक्ष गारपिटीमुळे मोठं नुकसान. तर 3.5 एकर बागेवरील जवळपास 50 ते 60 लाखांच्या द्राक्षांचं मोठं नुकसान. नंदुरबारच्या तळोदा तालुक्यातल्या रावलापाणी या परिसरामध्ये वादळी वाऱ्याचा फटका. आंबा बागांचं प्रचंड नुकसान. झाडांवरील कैऱ्या वादळामुळे गळून पडल्यानं मोठं आर्थिक नुकसान. गेल्या 3 वर्षांपासून पीक विम्याची भरपाई मिळेना. सोलापुरात मंत्री आशिष शेलार यांच्याकडून अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी. तर वादळी वाऱ्यामुळे उत्तर सोलापूर तालुक्यातल्या पडसाळी या गावात द्राक्ष बाग भुईसपाट. जळगावच्या अमळनेर तालुक्यातल्या शहापूरमध्ये अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान. हातातोंडाशी आलेलं मका पिकाचं नुकसान झाल्यानं शेतकरी संकटात. तातडीनं पंचनामा करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. परभणीमध्ये अवकाळी पावसामुळे कांदा पिकांचं नुकसान. तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या. काढणीला आलेला कांदा भिजल्यामुळे कांदा जमिनीतच चढण्याची भीती. 2 दिवसांच्या अवकाळी पावसानं बीड जिल्ह्यात 156 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. प्रशासनाकडून आता पंचनामे करण्यास सुरुवात. गहू, हरभरा, बाजरी आणि इतर पिकांसह फळबागांचं मोठं नुकसान. कराड तालुक्यातल्या पाठारवाडी डोंगरावर भैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त छबिना निघाला. भैरवनाथाच्या नावानं चांगभलच्या गजरात. यावेळी भाविकांकडून गुलालाची उधळण. यात्रेसाठी सातारा, सांगली या जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित. खानापूर तालुक्यातील नागनाथ नगरमध्ये लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये बगाड सोहळा उत्साहात संपन्न. बगाड पळवण्याच्या उत्सवाला जवळजवळ 200 वर्षांची परंपरा आहे. सांगलीच्या कडेगाव तालुक्यातील भिकवडी खुर्द या गावाच्या प्रसिद्ध सोनार सिद्धनाथांच्या यात्रेला सुरुवात. मानाच्या सासन काठ्या आणि 200 वर्षांपूर्वीचा हा रथ यात्रेची परंपरा. बारामती तालुक्यातील जळोचीमध्ये भैरवनाथ यात्रा साधेपणानं पार पडण्याचा निर्णय. तर अजित पवारांच्या दुःखद निधनामुळे यंदा उत्सवातील जल्लोष टाळण्याचा हा निर्णय. बीडच्या परळीमध्ये रमजान ईदनिमित्त धनंजय मुंडे यांनी मुस्लिम बांधवांना दिल्या ईदच्या शुभेच्छा. ईदगाह शहर पोलीस स्टेशन समोर सर्व मुस्लिम बांधवांची गळाभेट घेऊन मुंडेंनी शुभेच्छा दिल्या.